संदीपजी, स्वागत आहे TAP पॉडकास्टमध्ये. नमस्कार. नमस्कार सर. कसे आहात? मजेत, एकदम मजेत. विषय खूप आवडता आहे माझा ॲक्च्युली, IT इंडस्ट्रीचे रिलेटेड. कारण मी स्वतः एक इंजिनियर आहे. येस. आणि आम्ही इंजिनिअरिंग करायचं ठरवलं होतं 3 Idiot मूवी बघून. तेव्हा क्रेज होती, तेव्हा त्या खूप क्रेज होती, भयंकर क्रेज होती. आणि तेव्हाच ठरवलं होतं की आता मेकॅनिकल इंजिनिअरिंग करायची. आणि त्यानंतर सहसा, कारण मूवीचा खूप इम्पॅक्ट पडतो इंडियन सोसायटीवर. आणि त्यानंतर बरेचशे लोकांनी इंजिनिअरिंगकडे कल वाढला, खूप वाढला होता. आणि झालं असं की मेकॅनिकल इंजिनिअरमध्ये त्या मूवीमुळे परत तुम्ही ते आमिर खानला फ्रीज खोलताना वगैरे लावताना पाहिलं होतं. करेक्ट. मग तसं काहीतरी करावं असं वाटलं होतं म्हणून आम्ही इंजिनिअरिंग घेतली. पण नंतर जेव्हा आता एक्सपिरियन्स आला आणि इंजिनिअरिंग झाली कम्प्लीट, नंतर लक्षात आलं की आपल्या सेक्टरमध्ये पुढे इतका पैसाच नाही. जेवढे माझ्या मित्रांनी IT मध्ये जाऊन एवढा पैसा कमवला, किंवा हे वाटायला लागलं की आपलं काही फ्युचर आहे का नाही, किंवा IT करायला पाहिजे होतं. मग कधी कधी असे विचार येतात की आता शिफ्ट होऊ का, किंवा आता माझा मित्र पॅरलली 5 वर्षातच 20 लाखच्या पॅकेजला टच होतोय आणि मी अजून तितक्याच पॅकेजमध्ये घासतोय. तर हे कुठंतरी IT इंडस्ट्रीच्या बूममुळे झालं, किंवा IT इंडस्ट्री इतकी झगमगाट दिसती तशी रिॲलिटी आहे का, हाच माझा पहिला प्रश्न असणार आहे. ओके. सो IT इंडस्ट्रीला एक डेफिनेटली ग्लॅमर नक्कीच एक प्राप्त झालेलं आहे. ते का झालं की जो एक वर्क कल्चर आहे IT इंडस्ट्रीमध्ये, तर मी कुठल्याही बाकीच्या फील्डला नावं ठेवत नाही. जगातल्या सगळ्या इंडस्ट्रीज आहेत तितक्याच चांगल्या आहेत आणि त्या सगळ्यांवरतीच जग आपलं चालू आहे. एका इंडस्ट्रीवरती जग चालत नाही. पण ITला हे नक्की आहे की कुठंतरी जे वर्क लाईफ बॅलन्स आहेत, कम्प्लीट AC ऑफिसेस आहेत, कुठं न्यायला आणायला त्यांना कॅब आहेत, आणि काही ऑफिस पार्टीज वगैरे, हे जे एक वर्क कल्चर आहे त्याच्यामुळे ITला एक ग्लॅमर नक्कीच आला. आणि मेन कसं आहे की जी पेमेंटची जी ग्रोथ आहे, जसं तुम्ही म्हटलं की तुम्ही स्वतः मेकॅनिकल इंजिनियर आहात आणि मग तुम्हाला जेव्हा पाहिल्यावर असं वाटतं की माझा एखादा वर्गमित्र इंजिनिअरिंगचा क्लासमेट 5 वर्षातच 20-22 लाखाचं पॅकेज आणि माझं पॅकेज अजून 10 लाखाचं, तर कुठेतरी जी पॅकेजची जी ग्रोथ आहे ती IT इंडस्ट्रीमध्ये डेफिनेटली बाकीच्या इंडस्ट्रीपेक्षा तर नक्कीच चांगली आहे. त्याच्यामुळे त्या ग्लॅमरला या पॅकेजची अजून भर पडली आणि मग प्रत्येकाला आजकाल असं वाटतं की मी IT इंडस्ट्रीमध्येच जावं. आणि कुठेतरी एक माणूस म्हणून आपण आपल्या स्वप्नांच्या मागं धावायला काही हरकत नाही आहे. ऑफकोर्स चांगलं पॅकेज, चांगलं पैसा कुणाला आवडणार नाही. त्यामुळे आता जवळपास आपलं जे यंग जनरेशन आहे, Gen Z आहेत, त्यांनासुद्धा असं वाटतं की त्यांचं स्वप्न पूर्ण होण्याचा एक चांगला मार्ग हा IT इंडस्ट्री असू शकतो. चला ठीक आहे की ज्यांना आता हे तर समजलं की झगमगाट सगळ्यांना पाहिजे, पण आता ज्यांना IT मध्ये करिअर करायचं आहे, आता त्यांच्यासाठी असा प्रश्न असतो की एकतर आपल्याला तसे स्किल्स पाहिजे, किंवा नॉन टेक्निकल बॅकग्राऊंड किंवा नॉन IT बॅकग्राऊंडमध्ये आम्ही काय विचार करतो की आम्हाला हे शिकवणार कोण, किंवा आम्ही हे स्किल्स कसे डेव्हलप करायचे, किंवा आता आपल्याला जमेल का. मग ह्या प्रश्नांचं तुमच्याकडे काय सोल्युशन आहे? त्याच्यामध्ये जसं तुम्ही म्हटलं की पहिला प्रश्न आहे की प्रत्येकाला मनामध्ये हे वाटतं की जर मला IT मध्ये जायचं आहे, नवीन स्किल शिकायचे तर जमेल का मला, हा एक जो सेल्फ डाऊट असतो ना, तो बऱ्याच जास्त स्टुडंटच्या मनामध्ये असतो. तर याच्यामध्ये माझं सिम्पल उत्तर आहे सर. समजा तुम्ही आज मेकॅनिकल शिकलात, मेकॅनिकलचे काही क्वेश्चन्स, काही टॉपिक्स असतील, काही सब्जेक्ट्स असतील, जेव्हा तुम्ही पहिल्यांदा शिकला होता तेव्हा तुम्हाला ते थोडंसं अवघड वाटलंच होतं. आता ते तुम्हाला भलं सोपं वाटतं. सो ITचंही सेमच आहे. त्या काही फिक्स टेक्नॉलॉजी आहेत. अगदी जगावेगळं रॉकेट सायन्स आहे असं मी म्हणत नाही. जसं की बाकी इंडस्ट्रीच्या काही टेक्नॉलॉजीज आहेत, तशा IT मध्येही काही पर्टिक्युलर टेक्नॉलॉजीज आहेत. आणि जमेल का हे विचारण्यापेक्षा ते जमवण्यासाठी मी ते शिकलं कसं पाहिजे याच्यावरती जर फोकस केला तर आमच्या इकडे जवळपास नॉन IT एज्युकेशन बॅकग्राऊंडचे पण भरपूर स्टुडंट ITमध्ये प्लेस झालेले आहेत आणि त्यांचं IT करिअर आता उत्तम सेट झालेलं सुद्धा आहे. सो जर आपण ठरवलंच तर नक्कीच जमतं. ओके. काही प्रॉब्लेम्स ऐकायला येतात खूप सारे आत्ता, म्हणजे रिसेंटली काही न्यूज बघायला मिळतात की IT इंडस्ट्रीमध्ये ले ऑफ खूप करतायत, किंवा फोर्स रिझाईन नावाचा एक प्रकार मी आता रिसेंटली ऐकला होता की तुम्हाला ते सांगतायत की तुम्ही रिझाईन करा. तर मग ह्या गोष्टी पाहता एक भीती पण वाटते की आपण एवढं सगळं रिस्क घेणार, मी इतकं इन्स्टिट्यूटमध्ये शिकणार, मग इन्व्हेस्ट करणार, आणि जर असं काही झालं तर मग मी काय करायचं. ही भीती मेन आता रिसेंटली का वाटते सर, आपल्या इंडियामध्ये सगळ्यात स्टेबल समजली जाणारी जी कंपनी, IT कंपनी, TCS असं म्हणतात की TCS कधीच काढत नाही. आणि TCSने पण यावर्षी जवळपास 12,000 लोकांना पूर्ण भारतातून काढलं. तर प्रत्येकाने तो 12,000 हा आकडा पकडून ठेवला. पण इथं कुणीच हे नाही पाहिलं की तो 12,000 TCSच्या टोटल वर्कफोर्सच्या किती पर्सेंट आहे. तो 0.some% आहे. सो जगातल्या कुठल्याही कंपनीमध्ये 100 पैकी 1000 पैकी एखादा व्यक्ती असा असू शकतो की ज्याचं स्किल सेट व्यवस्थित नाही. ती खूप नॅचरल गोष्ट आहे. सो आणि त्याच नंतर मग असं वाटतं की मग जॉब ऑपॉर्च्युनिटीज राहिलेत की नाही, का ते 12,000 जॉब कमी झाले. बरोबर. त्यानंतर 2 ते 3 दिवसांनी TCSचे जे इंडिया हेड आहेत त्यांचं एक ऑफिशियल स्टेटमेंट आलं की जर आम्ही 12,000 लोकांना काढलंय तर त्याचा अर्थ असा नाही की ते 12,000 जॉब्स कमी झालेत,
पण त्या 12,000 लोकांकडे नवीन गोष्टींना शिकून त्या स्किलवरती काम करण्याची कॅपॅसिटी किंवा एक ॲडॅप्टेबिलिटी नव्हती, म्हणून आम्हाला त्यांना काढायला लागते. पण ही जी सकारात्मक बाजू होती ही कुठल्याच न्यूजने, कुठल्याच इंस्टाग्राम चॅनलने, पेजने कुणीच नाही दाखवली. प्रत्येकाने फक्त एकच हेडलाईन शो केली की TCSने 12,000 लोकांना काढलं. अरे पण का काढलं, त्याच्या मागचं काय रिझन आहे, त्याच्याऐवजी ते दुसऱ्या लोकांना हायर करणार आहेत की नाही, ह्याबद्दल एक सकारात्मक चर्चा जी व्हायला हवी होती ती न होता प्रत्येकजण फक्त आपले जे तरुण फ्रेशर्स ग्रॅज्युएट आहेत ज्यांना आता IT मध्ये करिअर चालू करायचं आहे त्यांना फक्त घाबरवण्याचंच काम करतायत. पण तशी रियालिटी नक्कीच नाही आहे. चला ठीक आहे, म्हणजे हे तर समजतंय की रियालिटी अशी नाही किंवा ही न्यूज आमच्यापर्यंत पोहोचलीच नव्हती की असं पण झालं. नाही, न्यूज पोहोचली पण त्या नाण्याची फक्त एकच बाजू पर्पजफुली सगळ्यांनी दाखवली, दुसरी बाजू कोणी दाखवलीच नाही. आणि हेच मोठं दुर्दैव आहे. बट तुम्ही जे सांगितलं की त्यांच्या स्किल्सच्या अभावी त्यांना हा डिसिजन घ्यावा लागला. नक्कीच. तर नक्की मग हा प्रश्न विचारणं मला आवश्यक वाटतो की असे काय स्किल असायला पाहिजे की जेणेकरून हे ले ऑफचा शिकार ह्या जी नवीन पिढी येणार आहे ते झालं नाही पाहिजे. सो नवीन पिढी म्हणजे साधारण आपण बोलतोय की जे स्टुडंट आता 1-2 वर्षापूर्वी समजा पासआउट झालेले आहेत, या वर्षी पासआउट झालेत किंवा पुढचे 1-2 वर्षात पासआउट होणार आहे. सो इथपासून पुढे जर त्यांना काही वर्ष 20-25 वर्ष 15 वर्ष जर त्यांना चांगलं स्टेबल IT करिअर करायचं आहे तर 2 ते 3 गोष्टी किंवा 2 ते 3 टेक्नॉलॉजीजला धरून त्यांना नक्कीच राहायला लागणार. त्याच्यातली सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट आहे डेटा रिलेटेड टेक्नॉलॉजीज. डेटा सायन्स आहे, डेटा ॲनालिटिक्स आहे आणि त्याच्यामध्ये पुढे AI वगैरे हे अपग्रेडेशन्स आहेतच. दुसरी गोष्ट आहे की कोअर वेब डेव्हलपमेंट. कारण कुणालाही आजकाल तुम्हाला ChatGPT वगैरे गोष्टी काही बेसिक फिक्स साच्या बनवून देऊ शकतात, पण एक ॲप्लिकेशनमध्ये कुठलंही ॲप्लिकेशन कुठलंही सॉफ्टवेअर हे तेव्हा छान काम करतं जेव्हा त्याच्यामध्ये प्रॉपर लॉजिक एंटर केलं असतं. त्याच्यामुळे कोअर डेव्हलपमेंट ज्याला आपण फुल स्टॅक वगैरे डेव्हलपमेंट म्हणतो याच्यामध्ये जर तुमची प्रोफाईल असेल तर नक्कीच एक लॉंग टर्म करिअर आहे. आणि तिसरी गोष्ट आहे जी की म्हणजे क्लाउड टेक्नॉलॉजीशी रिलेटेड. पण क्लाउडमध्ये कसं आहे थोडंसं पर्टिक्युलरली जर तुमचा एक्सपिरियन्स आधी असेल तर थोडंसं त्याची जास्त व्हॅल्यू वाढते. सो ह्या 2 आणि ऑटोमेशन. सो ह्या जर काही गोष्टींना आपण पकडून राहिलो तर इथपासून पुढे आपलं एक उत्तम IT करिअर हे होणारच होणार आहे. आपण जर आउटडेटेड टेक्नॉलॉजीजवरती आपण जर स्टक राहिलो, जसं की मॅन्युअल टेस्टिंग आहे ज्याला 10-12 वर्षापूर्वी प्रचंड डिमांड होती, पण आजकाल तुमच्या रिझ्युमेवरती 10 वर्ष जरी एक्सपिरियन्स असेल आणि तुमच्या स्किलमध्ये फक्तच मॅन्युअल टेस्टिंग आहे, 99% तुम्हाला कुठल्याही कंपनीचा कॉलच येणार नाही. बरोबर, अशी सिच्युएशन. सो आपण टेक्नॉलॉजीनुसार तर अपग्रेडेशन करणं हे खूपच गरजेचं आहे. ओके. सो तुमच्या दृष्टीने आता तुम्ही तर सांगितलंच की आता कोणत्या गोष्टीकडे लक्ष द्यायला पाहिजे. मला हे पण विचारावं वाटतं की आता कोणत्या गोष्टीकडे लक्ष देण्याची गरज नाही आहे की जे IT आता म्हणजे आधी IT कोर भाग होता पण तो आता आउटडेटेड झाला आहे, त्याच्यामध्ये टाइम इन्व्हेस्ट करण्यात काही अर्थ नाही. अशा कोणकोणते गोष्टी? सो पर्टिक्युलरली तुमच्या कामातला कुठलाही असा भाग म्हणजे समजा तुम्ही आजच्या मोमेंटला डेव्हलपर आहात, टेस्टर आहात किंवा कुठल्याही जॉब प्रोफाईलमध्ये तुमचं काम आहे तर कुठल्या गोष्टीकडे लक्ष द्यायचं नाही. तर जो कुठला तुमचा कामाचा पार्ट हा खूप रिपिटेटिव्ह आहे त्याच्याकडे तुम्ही स्वतः तुमचं टाइम अँड एनर्जी इन्व्हेस्ट करता हे पहा की आत्ता असं एखादं AI टूल आहे का ज्याने ते रिपिटेटिव्ह काम मी ऑटोमेट करू शकतो किंवा AI टूल सारखंच काही ऑटोमेशन टूल्स असतील. जर तो रिपिटेटिव्ह पार्ट जर मी आता समजा माझ्या कामाचा एखादा रिपिटेटिव्ह पार्ट माझा खूप जास्त वेळ घेतोय माझ्या डेली 9 to 6 जॉबमध्ये, तर हा विचार करा की मी त्याला ऑटोमेट करू शकतो का, AI टूलच्या थ्रू त्याला अगदी क्विकली करू शकतो का, जेणेकरून अजून मेजर आणि मेन गोष्टींवरती आपल्याला फोकस करता येईल आणि तिथे आपली एनर्जी पुट करता येईल. ओके. सो सोपं उत्तर दिलं की रिपिटेटिव्ह जे टास्क आहे ते उद्या ऑटोमेशनने किलच होणार आहेत. हां, एक्झॅक्टली. ओके, ठीक आहे. माझा मित्र किंवा माझी मैत्रीण माझ्यासोबतच प्लेस झाली होती ती IT मी नॉन IT ग्राफ जसं जसं काळ पुढे झाला आहे तसं तसं पॅकेजमध्ये डिफरन्स झाला. आता यांचं असं झालं की आता मला पण शिफ्ट व्हायचं IT आता मला पुन्हा स्विच करायचं आहे, तर आता मी स्किल सेट शिकणार, त्याचं तुम्ही उत्तर ऑलरेडी दिलंय. तर त्या मुलांना जे नॉन IT मधून IT मध्ये शिफ्ट व्हायचं आहे त्यांच्यासाठी काय स्किल सेट आवश्यक आहे? सर याचं कसं आहे की खूप एक मोठा बॅरियर आहे जो बऱ्याचदा त्या मुलांच्या मनामध्ये असतो त्या स्टुडंटच्या. समजा तुम्ही कुठल्याही नॉन IT फील्डमध्ये 5 वर्ष काम केलेलं आहे आणि तुमचं पॅकेज आहे आता 4.5-5 लाख, तर मेन प्रॉब्लेम त्या मुलांचा काय होतो की आम्ही 5 वर्ष कुठेतरी काम केलं, आमचं 5 लाखाचं पॅकेज आहे, आम्ही कुठली तरी टेक्नॉलॉजी शिकतो आणि आम्हाला त्या 5 लाखाच्या पॅकेजच्या वरतीच आम्हाला दुसरं पॅकेज IT मध्ये मिळालं पाहिजे. मग त्याच्यामध्ये साधा प्रश्न प्रत्येकजण ग्रॅज्युएट आहे त्याने विचार केला पाहिजे की का IT कंपनी तुम्हाला त्या 5 लाखाच्या वरती पॅकेज देईल. तुमचा जो 5 वर्षांचा जो एक्सपिरियन्स आहे तो नॉन IT एक्सपिरियन्स आहे. आपल्या नोकरी प्रोफाईलमध्ये Naukri.comच्या प्रोफाईलमध्ये सुद्धा 2 कॉलम असतात. एक असतो तुमचा टोटल एक्सपिरियन्स आणि दुसरा असतो तुमचा रिलेव्हंट एक्सपिरियन्स. सो तुमचा रिलेव्हंट एक्सपिरियन्स 0 आहे आणि या
आणि प्रत्येकाने हे पण पाहिलं की मी 5 वर्ष वेळ दिल्यानंतर कुठेतरी 4.5-5-6 लाख माझं पॅकेज आहे. पण ह्याच तुलनेमध्ये मी जर स्वतःला हे ॲक्सेप्ट केलं की ह्या गोष्टीमध्ये माझी नव्याने सुरुवात होते, बेसिकपासून सुरुवात होते, आणि जर ती बेसिकपासून सुरुवात केली तर पुढच्या येणाऱ्या 1.5 ते 2 वर्षामध्ये जे पॅकेजचा आकडा आहे तो त्या 5 वर्षांच्या मागच्या एक्सपिरियन्सच्या भरपूर पुढे निघून जातो. पण हा जो एक इनिशियल चेंज आहे तो सगळ्यांनाच ॲक्सेप्ट होत नाही आणि त्यामुळे त्यांना लवकरात लवकर आय टी फील्डमध्ये शिफ्ट होत येत नाही. ते सतत मनात कम्पेअर करत राहतात, आत्ता माझं एवढं पॅकेज आहे ना, मग मला तेवढंच पाहिजे. पण आय टी एच आर नाही कन्सिडर करणार, आणि जो ते चेंज ॲक्सेप्ट करतात ते उत्तम प्रकारे ग्रो झालेले आहेत आय टीमध्ये. ह्या दोन्ही बाजू या नाण्याच्या आहेत. ओके, आता इथं प्रश्न पडला आहे तुमचा, मला प्रश्न पडला की गॅप. आता कसं असतं की नॉन आय टी टू आय टीमध्ये जाताना हा जो गॅप आहे हा भरण्यासाठी लोक आजकाल जुगाड वापरत आहेत. ओके. सगळ्यात मोठा जुगाड जो मी ऐकला आहे किंवा आता एक रिसेंटली न्यूज पण आली होती की फेक एक्सपिरियन्स दाखवायचं. हां, तर त्यावर थोडंसं बोलू आपण की हे जे फेक एक्सपिरियन्स लावून आय टीमध्ये घुसण्याचा प्रयत्न करतात, आयदर काही इन्स्टिट्यूट त्यांना हेल्प पण करतात. हां. तर हे मुळात किती योग्य आहे? सर, याहून मोठं दुर्दैवाची गोष्ट आहे ना कुठलीच नाही आहे की एखादं इन्स्टिट्यूटच असं करण्यासाठी मदत करते, कारण तो स्टुडंट पुढे जाऊन 100% फसणार आहे. त्याचा टाईम, त्याची एनर्जी, त्याचा मनी हे सगळं वायाच जाणार आहे. पण ह्याच ठिकाणी जर त्या इन्स्टिट्यूटने त्याच्या स्किल डेव्हलपमेंटवरती जर फोकस केला आणि त्याच्या स्किल्सवरती जर त्याला पुढे जॉब प्लेसमेंट देण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच तो स्टुडंट त्याच्या आयुष्यामध्ये सक्सेसफुल होणार आहे. ही पहिली गोष्ट आहे. आणि जसं तुम्ही म्हटलात की बरीच मुलं हे बॅकडोर एंट्रीज आहे, कुठेतरी एक्सपिरियन्स मॅनेज करून करणं आहे. सो या सगळ्यांना मला एकच मेसेज द्यायचा आहे, जर तुम्ही फक्त ग्रॅज्युएट पासआउट असल्यानंतर कुठून तरी अर्धवट नॉलेज घेऊन लाखो रुपये खर्च करून असं मॅनेज करण्याचा प्रयत्न करताय ना, तर ते जे एच आर लोक बसलेले आहेत त्या कंपनीमध्ये जिथं 3-3, 4-4 मल्टिपल राऊंड्समध्ये तुमचं व्हेरिफिकेशन करतायत, हे तुमच्यापेक्षा नक्कीच 10 पटीने पुढे आहेत. आणि त्यांना माहिती आहे की तुमचा फेक एक्सपिरियन्स कसा पकडायचा किंवा एक्सपिरियन्स व्हेरीफाय कसा करायचा, फेक एक्सपिरियन्स कुठला आहे आणि जेन्युइन एक्सपिरियन्स कुठला आहे. त्याच्यामुळं आय टी कंपनीच्या एच आर्सला, मॅनेजमेंट्सला मूर्ख समजणं आता तरी एका ग्रॅज्युएट स्टुडंटने बंद केलं पाहिजे. आणि स्वतःची पण फसवणूक, स्वतःच्या घरच्यांची पण फसवणूक करणं आता बंद केलं पाहिजे. ते कोरोनाच्या वेळेस त्याची खूप जास्त बूम आली होती, गेले ते दिवस. देर आर एन नंबर ऑफ थिंग्स युझिंग विच कंपनीज व्हेरीफाय युअर एक्सपिरियन्स विच इज जेन्युइन ऑर नॉट. अच्छा, म्हणजे थँक्स, तुम्ही तो आरसा दाखवला लोकांना की जे कोणी विचार जरी करत असतील आत्ता की मी एक XYZ इन्स्टिट्यूटच्या हेल्प थ्रू काही पैसे भरून ही गोष्ट, काही पैसे नाही सर, लाखो रुपये हो. जे वायात जाणार आहेत नंतर ऑफकोर्स. अवघड आहे. थोडं फ्रेशरकडे लक्ष देऊ आपण. फ्रेशर मुलांना ना जॉबची स्टार्टिंगलाच अपेक्षा खूप असते की बाबा मला भरपूर पॅकेज मिळावं, पण कधी कधी स्टार्टिंग करावं लागते 10-15 हजारांनी. आता त्यांचं असं होतं की कंपॅरिझन करतात मग ते की मोबाईल तर बघतातच, त्यामध्ये इंस्टाग्रामवर याच्यावर येतं की एखादा चायवाला दुबईला जातोय किंवा एखादा हॉटेलवाला फॉर्च्युनर घेतोय आणि मी इथं आय टीमध्ये 10-15 हजारवर घासतोय. तर मग यांची मेंटॅलिटी स्टेबल करण्यासाठी तुम्ही काय सोल्युशन करता? सर, जसं की या प्रश्नामध्येच तुमचं उत्तर आलं आहे की तुम्ही प्रश्न विचारतानाच म्हटलात की तो चहावाला भले दुबईला गेला असेल, तो हॉटेलवाला भले फॉर्च्युनर घेतली असेल, पण हे जेव्हा तुम्ही आय टीमध्ये 4-6 वर्ष एक्सपिरियन्स करून काही मॅनेजरियल, टीम लीड और अदर एक्सपिरियन्स रोलला जाणार आहे, तेव्हा ते डेव्हलपर, ते टेस्टर किंवा ते डेटा ॲनालिस्ट सर, ही गोष्ट ॲड होणार आहे. पहिली गोष्ट ही. दुसरी गोष्ट, मला हे नक्कीच लक्षात आलं की तुमच्या प्रश्नाचा जो रोख आहे तो कुठल्या दिशेने आहे. तर आपल्या सगळ्या विद्यार्थी मित्रांना ज्यांना फ्रेशर होणं, आपलं आय टी करिअर चालू करायचं आहे, मला हे सांगायचं आहे की तुम्ही जेव्हा आपल्या समजा कुठल्याही रस्त्याने जात असाल, रोडने, हायवेने जात असाल, किती नंबर ऑफ ढाबे आहेत, हॉटेल्स आहेत, चहावाले आहेत, हे सगळं एकदा कॅल्क्युलेट करा. आणि त्या सगळ्यामधून किती सक्सेस झालेत हे एकदा कॅल्क्युलेट करा. हे जे पर्सेंटेज जर काढलं ना, तर कदाचित भारतातली जी सगळ्यात डिफिकल्ट एक्झाम आहे UPSC वगैरे जे आपण मानतो त्याच्यापेक्षा पण कमी पर्सेंटेज याचं बघेल. सो ही प्रोबॅबिलिटी आपण बघणं गरजेचं आहे ना. सो युअर प्रोबॅबिलिटी ऑफ सक्सेस इज मोर इन युअर जॉब, ऑर ॲटलिस्ट ग्रोथ इज डेफिनेटली मोर. पण हे जर तुम्ही स्वतःला एखाद्या टपरीवाला, चहावाला किंवा हॉटेलवाला यांच्याशी कम्पेअर करताय, तर मग प्रोबॅबिलिटी पण पहा. बाकीचे तोट्यात गेलेले पण आहे, बंद पडलेले पण आहे, अगदी काही लोन वगैरे काढून नुकसान झाल्यामुळे आत्महत्या केलेले पण खूप आहेत. यांचं आपल्यापर्यंत काही येत नाही. फक्त एखादे कोणीतरी फॉर्च्युनर घेतली, थार घेतली, कोणीतरी दुबईला गेलं, पण बाकीच्यांचं काय, हे पण तर पाहणं गरजेचं आहे. स्टॅबिलिटीचा प्रश्न येतो. एक्झॅक्टली. उद्या जाऊन पॅकेज वाढणारच आहेत आपल्याला, स्टेबल डेफिनेटली. आणि पॅकेज वाढण्याचा जो एक ग्रोथ फॅक्टर आहे तो आय टीमध्ये तर अजूनही एवढं सगळं बाकीच्या गोष्टी आपण ऐकतानाही आय टी इंडस्ट्रीमध्ये तर तो फॅक्टर डेफिनेटली भरपूर चांगला आहे, या क्षणालाही खूप चांगला आहे.
सहसा ना पालकांबद्दल एक म्हणजे पालकांच्या प्रॉब्लेमवर एक तुमचं सोल्युशन पाहिजे मला. की प्रश्न असा असतो की मुलगा जेव्हा विचार करतो की IT मध्ये शिफ्ट व्हायचं आहे, त्याला साहजिक त्याला ट्रेनिंग इन्स्टिट्यूटची हेल्प लागणार आहे, त्यासाठी त्याला पैसा मागावा लागणार आहे. तेव्हा आईवडील काय म्हणतात की दिलं आहे ना बाबा तुला एवढं सगळं डिग्रीसाठी पैसा इन्व्हेस्ट करून, किंवा तुला एवढे कोर्सेस अजून ॲडिशन करायची काय गरज आहे. तर ह्या पालकांसाठी काय तुमचा सल्ला असणार आहे? या सर्व आदरणीय पालकांना मला एकच सांगायचं आहे की हा एक जनरेशन गॅप आहे. जेव्हा आपले पालक त्यांच्या पिढीमध्ये ते यंग असताना जेव्हा त्यांचं काही ग्रॅज्युएशन व्हायचं त्यावेळेस हे सरळ सरळ समीकरण होतं की जर तुम्ही ग्रॅज्युएट पासआउट झालात, कारण कॉलेजेसची संख्या प्रचंड कमी होती, त्याच्यामुळे खूप लिमिटेड नंबर ऑफ स्टुडंट्स पासआउट व्हायचे, त्याच्यामुळे त्यावेळेस युअर डिग्री इज इक्वल टू 100% युअर जॉब हे समीकरण होतं. पण आजकालच्या जमान्यामध्ये डिग्रीची व्हॅल्यू बदलली आहे, ती कमी झाली आहे असं नाही. मग डिग्री काय, डिग्री फक्त हा एक इलिजिबिलिटी क्रायटेरिया बनून राहिलेला आहे. आणि मला आपल्या सर्व पालकांना हे सांगायचं आहे की टाइम्स ऑफ इंडियाच्या सर्वेनुसार भारतातून फक्त एका वर्षात इंजिनियर्स, बाकीचे BCA, BCS, MCS ते तर सगळे वेगळेच, फक्त इंजिनियर जवळपास 14 ते 15 लाख पासआउट होतात. आणि मग या 15 लाखांपैकी कुठला तरी आपला एखादा मुलगा आहे, तर मग या केसमध्ये आपल्या मुलाकडे आपल्या मुलाकडे असले कुठले स्किल्स आहेत जेणेकरून ती IT कंपनी बाकीच्या 14 लाख मुलांना सिलेक्ट न करता आपल्याच एका मुलाला सिलेक्ट करेल? हा पण तर प्रश्न येतो ना. त्याच्यासाठी एक स्पेशलायझेशन, एक मास्टर आपण कुठल्या तरी स्किलमध्ये असणं गरजेचं आहे. डिग्री ऑफकोर्स झालेली ती इम्पॉर्टंट आहे, पण तो फक्त एक इलिजिबिलिटी क्रायटेरिया बनून राहायला पाहिजे. हे जितकं लवकरात लवकर आपले पालक अंडरस्टँड करतील, त्या पालकांची मुलं ही नक्कीच IT मध्ये लवकरात लवकर पुढे जातील, कारण ते पालक त्यांच्या मुलांना अपग्रेडेशनसाठी जास्तीत जास्त सपोर्ट करतील. आणि तेच होतं सध्यासुद्धा. ओके. आता मुलांना कसं आहे, एक परमिशनसाठी काहीतरी स्ट्रॉंग रिझन पालकांना द्यावं लागतं. फॉर एक्झाम्पल मला त्यांना हेच ते प्रश्न करणारच आहे साहजिक की का इन्स्टिट्यूटची गरज आहे. ह्या प्रश्नाचं उत्तर म्हणजे मला कसं पाहिजे की असं का आवश्यक आहे की एखाद्या इन्स्टिट्यूटचीच हेल्प घेणे पाहिजे की IT इंडस्ट्रीमध्ये जाण्यासाठी. त्याचं सगळ्यात महत्त्वाचं रिझन आहे की जेव्हा तुम्हाला एखादी गोष्ट शिकायची, अपग्रेडेशन करायचं आहे, तर फक्त अपग्रेडेशन करून आपल्याला तिथे थांबायचं नाही. आपल्याला त्या इन्स्टिट्यूटकडनं प्लेसमेंट टीमकडून शेड्यूल्ड जॉब कॉल्स पण मिळाले पाहिजे, आपले इंटरव्ह्यू कॉल्स पण मिळाले पाहिजे. समजा आपण काही स्किल्स अपग्रेड केले मान्य, पण आपल्यासोबत बाकीचे लाखोंवरनं मी हजारोवरती येतो, हजारो स्टुडंट्स आहेत जे अपग्रेडेशन करतात. मग आपल्यालाच लवकरात लवकर इंटरव्ह्यूचा कॉल कसं काय मिळेल? कारण फ्रेशरला डायरेक्टली जर त्याने एखाद्या कंपनीला अप्लाय केलं तर त्याला कुठल्याही प्रकारे म्हणजे इंटरव्ह्यूचे कॉल येण्याचे जे चान्सेस असतात ते खूप नगण्य आहेत. म्हणजे माझ्याकडे एक स्टुडंट असंही आलेला, त्याने लिटरली जॉब पोर्टल्सवरती 350 जॉब्सला अप्लाय केलं होतं, एकही रिव्हर्ट आला नव्हता. ओके. मग फक्त स्किल घेऊनही फायदा नाही, इन्स्टिट्यूटकडून त्याला जॉब कॉल्स पण मिळाले पाहिजेत. त्यासाठी इन्स्टिट्यूटची डेडिकेटेड जी प्लेसमेंट टीम आहे ती काम करत असते. जसे कॉलेजमध्ये TPO असतात, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर, तसेच प्लेसमेंट ऑफिसर इन्स्टिट्यूटकडे असतात. सो इन्स्टिट्यूटकडून अपग्रेडेशन करणं हा एक फॅक्टर झाला. आणि दुसरा फॅक्टर आहे की त्या इन्स्टिट्यूटकडून आपल्याला जॉब कॉल्स पण मिळाले पाहिजेत. आणि ते जर शेड्यूल्ड जॉब कॉल्स, इंटरव्ह्यू कॉल्स मिळाले की जसं आपल्या इन्फोटेकमध्ये मिळतात आपल्या स्टुडंट्सला, तर मग त्या स्टुडंटचं IT करिअर हे कम्पॅरेटिव्हली लवकरात लवकर चालू होणार आहे. त्याच्यासाठी इन्स्टिट्यूटची गरज पडते सर. ओके, ठीक आहे, इन्स्टिट्यूटची गरज पडते, पण आता मुलांना भरपूर ऑप्शन्स आहेत इन्स्टिट्यूटचे ऑप्शन. नक्कीच. मग त्यांना हा प्रश्न पडणारच आहे की एखादं जेन्युइन IT ट्रेनिंग इन्स्टिट्यूट कसं शोधायचं. सर, या क्वेश्चनला आन्सर करताना 4 ते 5 पॅरामीटर्स आहेत जे प्रत्येक स्टुडंट्सनी आणि त्यांच्या पालकांनी सुद्धा अप्लाय केलेच पाहिजे. प्रत्येकाने सगळ्यात आधी पाहिलं पाहिजे की त्या इन्स्टिट्यूटचं जे मेन ओनर आहे, फाउंडर आहे, डिरेक्टर आहे, जे कोणी आहे, ती व्यक्ती कोण आहे, ती व्यक्ती IT फील्डची आहे का, टेक्निकल फील्डची आहे का, त्या व्यक्तीला कॉर्पोरेटचा काही एक्सपिरियन्स आहे का, कॉर्पोरेटचा टेक्निकल गोष्टींचा काही गंध आहे का. कारण IT ही हायली टेक्निकल फील्ड आहे. आणि जर ती व्यक्ती स्वतःच टेक्निकल फील्डमधनं नसेल तर त्यांच्या इन्स्टिट्यूटमध्ये ते प्रॉपर टेक्निकल वातावरण मेंटेन होऊच शकत नाही. ही पहिली गोष्ट. त्याच्यामुळे पहिली गोष्ट ओनर तपासा की कोण आहे, ते स्वतः IT फील्डमधले आहेत की नाही हे नक्की तपासा. दुसरी गोष्ट, इन्स्टिट्यूट किती जुनं आहे, किती वर्ष झालेले आहेत इन्स्टिट्यूटला हे नक्की पहा. कारण 4-6 महिन्यापूर्वीच इन्स्टिट्यूट ओपन झालं आहे, काहीतरी लाखोंच्या पॅकेजची कमिटमेंट दिली जाते. आणि मग जसं आता हिंजेवडीमध्ये खूप मोठा तो प्रॉब्लेम झाला की रातोरात सगळं गाशा गुंडाळून हे होतं आहे, हे पण नाही झालं पाहिजे. या गोष्टीवरती पण लक्ष दिलं पाहिजे. तिसरी गोष्ट सगळ्यात महत्त्वाची आहे ती आपण हे पाहिलं पाहिजे की त्या इन्स्टिट्यूटची खरंच डेडिकेटेड प्लेसमेंट टीम आहे का, त्यांच्याकडे प्लेसमेंट ऑफिसर आहेत का, हे पण आपण पाहिलं पाहिजे. कारण ती प्लेसमेंट टीम त्या मुलांचं ट्रेनिंग झाल्यावरती त्यांच्या जॉब कॉल्सवरती काम करणार आहे. याच्यानंतरचा पुढचा फॅक्टर आहे की त्यांच्या या अगोदर खरंच काही सक्सेस स्टोरीज त्यांच्या स्टुडंटच्या आहेत का, त्यांची मुलं खरंच प्लेस झालेली आहेत का त्या इन्स्टिट्यूटमधून, हे सगळं आपण पाहिलं पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं,
भले आता समजा तुम्ही पुण्यात एखादं ट्रेनिंग करायचा विचार करताय, समजा तुम्ही कुठे दूर आहात, समजा एक 400-500 किलोमीटर महाराष्ट्रावरती आहेत, एक दिवस काहीतरी खर्च आपल्याला 1,000-1,500 रुपये खर्च होईल एक दिवस येण्या जाण्याचा, पण येऊन ते इन्स्टिट्यूट स्वतः डोळ्याने पाहून, त्यांची टीम पाहून, ट्रेनर पाहून, प्लेसमेंट ऑफिसर पाहून, खरंच तेवढी टीम आहे का हे सगळं पाहूनच आपण जर प्रोसीड केलं तर मग आपली जे फसवणूक होण्याचे जे चान्सेस आहेत ते खूप कमी होतात आणि एक जेन्युइन इन्स्टिट्यूट तुम्ही नक्कीच ओळखू शकता. कसं आहे ना, पुण्यामध्ये भरमसाठ ट्रेनिंग इन्स्टिट्यूट आहेत पण तरी पण एवढा मोठा आकडा दिसतोय बेरोजगारांचा. बरं, पालकांना ही पण चिंता वाटते की एवढे मोठे कोर्सेस करून, फीस भरून जर उपयोगच होणार नाही तर मग ही पालकांची चिंता कशी मिटवायची. याच्यामध्ये मला पालकांना सांगणे की बऱ्याचदा काय होतं की पालक म्हणतात या काही टेक्निकल गोष्टी, त्याच्यातलं टेक्निकल काय मला कळत नाही, माहिती नाही, हे घे तुझ्या फीचे पैसे त्या मुलाला आणि तू कोर्स. तर असं नाही केलं पाहिजे. याच्यामध्ये पालकांनी पण थोडीशी ॲक्टिव्ह इन्व्हॉल्वमेंट ठेवली पाहिजे. तुम्ही एवढं तरी नक्कीच, मी म्हणत नाही की दररोजच तुम्ही समजा तुमच्या होमटाऊनवरनं पुण्याला या किंवा जे काय ते, पण एवढं तरी तुम्ही नक्कीच करू शकता. ॲटलिस्ट महिन्यातनं एकदा, 15 दिवसातनं एकदा इन्स्टिट्यूटसोबत फॉलोअप घेऊ शकता की माझा मुलगा इकडे तुमच्या इन्स्टिट्यूटला ॲडमिशन घेतलेला आहे, तो येतोय का, तो व्यवस्थित अभ्यास करतोय का. असं तर नाही की तो दांड्या मारून कुठेतरी फिरायला गेला आहे किंवा काय कुठं मॉलमध्येच फिरतोय, त्याची प्रोग्रेस कशी आहे, ह्या गोष्टींचा जरी आपण फॉलोअप ठेवला तरी एक व्यवस्थित चांगल्या प्रकारे एक जाणीव आणि ती मुलं पण प्रॉपर ट्रॅकवरती राहतात. कसं आहे, आणि बऱ्याच केसमध्ये जेव्हा पालकांना असं वाटतं की या टेक्निकल गोष्टी मला कळत नाही, तर त्याच्यामध्ये साधं आहे की जसं आपण 3 इडियट्समध्ये एक डायलॉग आहे, तो आमिर खान सांगत असतो की त्यांची इथं जो चौकीदार आहे त्याला दिसतच नाही, पण रात्री तो फुल कॉन्फिडन्सने असं ओरडत चालत असतो की ऑल इज वेल, आणि मग एकदा चोरीत. सो तसं तुम्ही तुमच्या मुलांना दाखवूच नका ना की मला काहीच कळत नाही. त्या केसमध्ये मग मुलं जे आहेत थोडंसं टाईमपास जास्त करतात की चला पालकांनी पैसे दिलेले आहेत, आणि सगळीच मुलं नाही, काही मुलं की पालकांनी पैसे दिलेत ना मग कुठेतरी इकडे मॉलमध्येच उडू, कुठेतरी पिझ्झा बर्गर खाण्यावरतीच पार्टीज करू, हे ते. पण जर पालकांनी दाखवलं की हां नाही, एवढं तुझं सिलेबस आहे, एवढं शिकून झाल्यावर तुला प्लेसमेंट कॉल्स मिळणार आहेत, असं मला तुमच्या प्लेसमेंट टीमने, इन्स्टिट्यूटने सांगितलेलं आहे, माझा फोन त्यांना जाणार आहे अटेंडन्ससाठी, तुझ्या प्रोग्रेससाठी, एवढं जरी पालकांनी इन्व्हॉल्वमेंट ठेवली तर नक्कीच त्या पालकांची मुलं एक चांगल्या ट्रॅकवरती राहतील, अजून चांगला अभ्यास करतील आणि लवकरात लवकर त्यांचं IT करिअर चालू करतील. गावाकडून जेव्हा मुलं येतात तेव्हा त्यांना ही इकडची लाईफ खूप झगमग वाटते. हातात पैसा असल्यानंतर सिरियसनेस थोडासा कमी होतो आणि मग ते पार्टीज वगैरे किंवा त्यावेळेला काय करण्यातच पैसे खर्च करतात. साधारण हे पालकांसाठी हा खूप इम्पॉर्टंट मेसेज होता असं मला वाटतं, कारण त्यांनी लक्ष देणं असं नाही की ह्याच क्षेत्रामध्ये, प्रत्येक ठिकाणी. आणि ही गोष्ट करणं काही खूप अवघड नाही ना. प्रत्येक पालकांकडे ॲटलिस्ट स्मार्टफोन आहे, साधा फोन आहे, त्यांच्याकडे इन्स्टिट्यूटचा नंबर आहे, त्यांनी 2-3 नंबर इन्स्टिट्यूटचे जे कोणी ॲडमिन आहेत, काउन्सिलर त्यांचा घेणं आणि 15 दिवसातनं किंवा 10 दिवसातनं एखादा कॉल करून विचारणे खरंच अवघड गोष्ट आहे. पण जेव्हा त्यांच्या मुलाला माहिती की नाही आपल्या पालकांचा फोन जाणार आहे, येणार, तेव्हा मी इथं इन्स्टिट्यूटमध्ये नीटच अभ्यास करणे आणि लवकरात लवकर प्लेस घेणे, हे गोल, हे टार्गेट त्या स्टुडंटच्या पण मनामध्ये राहतंच. ओके, एक तुम्हाला ट्रिकी क्वेश्चन आहे, म्हणजे मला जाणून घ्यायचं ॲक्च्युली की एक यस इन्फोटेक कसं मुलं घडवतं किंवा ट्रेनिंग देतं याच्याबद्दल थोडंसं एक जाणून घ्यायचा प्रयत्न आहे माझा हा प्रश्न. की होतं काय, भारतामध्ये मोठमोठ्या ज्या जायंट कंपनीज TCS, विप्रो, इन्फोसिस, ह्या सर्व्हिस बेस्ड कंपनीत. हो, आता यांचं सगळं मेन सोर्स US सारख्या कंपन्या आहेत. US, UK, आउटसोर्सिंग कंपनी, परफेक्ट शब्द. तर तिथं समजा ट्रम्पच्या काही हालचाली आपण ज्या न्यूजमध्ये सध्या बघतोय की ज्याने लोकांच्या मनात भीती वाटते की हे सगळं IT मार्केट यांच्या काही डिसिजनमुळे कोलॅप्स होईल का. तर मग ही जी भीती आहे ही कशी काढता तुम्ही, म्हणजे हे मला जाणून घ्यायचं. सर कसं आहे की आता बरेच सारे एक अनएक्सपेक्टेड डिसिजन्स आपल्याला US गव्हर्नमेंट्सकडनं पाहायला भेटतात आणि ऑफकोर्स IT इंडस्ट्रीची एक बऱ्यापैकी डिपेंडन्सी त्याच्यावरती आहे, म्हणून प्रत्येकाच्या मनात ही भीती आहे. पण प्रत्येकाने हा सिम्पल विचार केला पाहिजे. या ज्या सगळ्यात यांना आपण काय म्हणतो, या सगळ्या मोठ्या मोठ्या MNCs आहे, मल्टीनॅशनल कंपनीज आहे, आणि कुठलीही कंपनी ही त्यांच्या प्रॉफिटवरती चालते, हे सत्य आहे. उद्या समजा तुम्ही विचार करा, समजा कुठली XYZ कंपनी जी US बेस्ड कंपनी आहे, ते इंडियामध्ये आउटसोर्स करतात, इंडियामध्ये पण तेवढा एक एम्प्लॉयमेंट जनरेट होतं, चांगलं पॅकेज मिळतं आणि डॉलरच्या तुलनेमध्ये असल्यामुळे कंपन्यांनाही प्रॉफिट होतो. उद्या जर कुठल्या US गव्हर्नमेंटने त्यांच्यावरती काही असा टॅक्स वगैरे लावण्याचा प्रयत्न केला किंवा टॅक्स लावला आपण म्हणू, तर मग त्या कंपनीचा प्रॉफिट नक्कीच कमी होणार. मग कंपनी सिम्पली काय करणार आहे, त्यांचं हेड ऑफिस शिफ्ट करणार आहे दुसऱ्या कंपनीमध्ये, कारण कंपन्यांना पण मार्ग आहेत ना. आपल्या इंडियात त्यांचं ऑफिस आहे, MNC मल्टीनॅशनल कंपनी जवळपास 8 जे खंड आहे त्या 8 खंडातल्या सगळ्या ठिकाणी त्यांचे ऑफिसेस, ते फक्त त्यांचं हेड ऑफिस शिफ्ट करतील US वरनं, समजा UKमध्ये, समजा जर्मनीमध्ये, समजा युरोपमध्ये. मग ते म्हणतील की वी आर नॉट US बेस्ड कंपनी एनिमोर. आपण त्याला US बेस्ड कंपनी का म्हणतो, कारण त्यांचं हेडक्वार्टर US बेसमध्ये, आणि IT कंपनीचं हेडक्वार्टर शिफ्ट करणं एवढी पण मोठी गोष्ट नाही आहे. 1-2 महिन्यामध्ये ते आरामात करू शकतात. मग ते म्हणतील वी आर, मग त्या केसमध्ये ते कुठल्याही अशा
सँक्शन्सला जे टर्म सँक्शन्स वगैरे आपण त्याला एलिजिबलच होणार नाही. त्याशिवाय कंपन्या पण त्यांचा मार्ग फाईंड करणारच आहेत आणि IT कंपन्यांना हा मार्ग काढणं हे तर सगळ्यात सोपं आहे. यू नेवर नो, उद्या इंडियातच ते शिफ्ट करतील आणि रजिस्ट्रेशन करून म्हणतील वी आर इंडिया बेस्ड कंपनी, वी आर प्रोव्हाइडिंग सर्व्हिसेस टू यू इन US. मग त्या केसमध्ये त्यांना काय त्या सँक्शनचा इम्पॅक्ट पडणार नाही. पॉझिटिव्ह आन्सर. येस. म्हणजे ॲटलिस्ट एक होप तरी क्रिएट केला की असं जरी काही झालं तरी असं होऊ शकत नाही. डेफिनेटली कोलॅप्स नाही होणार आहे. कारण प्रॉफिट बेसिसवरच. सी ऑफकोर्स जगातली कुठलीही कंपनी स्वतःचा प्रॉफिट पाहते, ते का स्वतःचं नुकसान करून घेते. पुन्हा एक निगेटिव्ह प्रश्न आला आहे मला, पण त्याचं उत्तर आवश्यक आहे. मला असं वाटतं की समजा, कारण भारतापेक्षा एक चीप लेबर कॉस्टवर काम करणारे दुसरे देश पण आहेत. हो हो. उद्या जर म्हणजे हेडक्वार्टर तर ठीक आहे, समजा झालं शिफ्ट नाही झालं, उद्या भारतातल्याच कंपन्या ब्राझील सारख्या देशात गेल्या हां, तर मग तरी पण मार्केट कोलॅप्स व्हायची भीती असते. तर अशा वेळेस मुलांकडे असे काय स्किल पाहिजे किंवा आपल्या हातात कितपत IT सेक्टर हे सगळं. पहिली गोष्ट कसं आहे, IT मधले जे फ्युचरिस्टिक टेक्नॉलॉजी आहे त्याच्यावरती ज्याचा हँड आहे. आता बरेचसे वर्किंग प्रोफेशनल इंडियामध्ये आज असे आहेत ज्यांचा इथल्या कुठल्या तरी सर्व्हिस बेस्ड कंपनीमध्ये, भले TCS असेल, इन्फोसिस असेल, कुठल्या विप्रो असेल, अशा कंपनीमध्ये 5-6 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे आणि तो रिझ्युमे दाखवून ते US बेस्ड कंपन्यांच्या प्रॉडक्ट्सवरती वर्क फ्रॉम होम मोडमध्ये काम करतात. म्हणजे त्यांचं इंडियामध्ये ऑफिसच नाही आहे किंवा खूप नॉर्मलचेच रजिस्ट्रेशनसाठी ऑफिस आहे, बट अशा बसण्यासाठी एम्प्लॉई जाऊन तिथे बसून काम करतात असं नाही. जस्ट रजिस्टर्ड ऑफिस आहे, काम वर्क फ्रॉम होम मोडमध्ये चालू आहे. सो जे लेटेस्ट टेक्नॉलॉजीज आहेत त्याच्यावरती जेवढा हँड्स ऑन आपला असेल तर मग त्या केसमध्ये हा फरक पडणारच नाही की IT इंडस्ट्रीतला काही पार्ट उद्या जर ब्राझीलमध्ये जायला लागला, उद्या इकडे जर साऊथ ईस्ट या कंट्रीजमध्ये जायला लागला की कुठल्या याच्यामध्ये जायला लागला, जर तुमच्याकडे चांगलं स्किल आहे तर मग तुमच्याकडे चांगला जॉब हा असणारच आहे. आणि आहे ना इंडियामध्ये आत्ता सुद्धा खूप जास्त जणांकडे चांगल्या पॅकेजचा जॉब आहे. ग्रेट. म्हणजे माझ्या निगेटिव्ह प्रश्नाचं पण पॉझिटिव्ह उत्तर होतं तुमच्याकडे. मला पण होप क्रिएट होत आहे. कदाचित पॉडकास्टिंग नंतर मी तुमच्याकडेच क्लास लावून IT मध्ये शिफ्ट होतो काय. यू आर मोस्ट वेलकम फॉर दॅट सर. येस. पण ॲक्च्युली ती जेन्युनिटी जी ना ती मला फील झाली म्हणून मी तुम्हाला सगळं सांगितलं आत्ता. बट येस, जे फ्रेश ग्रॅज्युएट झालेत आत्ता आणि जे पासआउट झालेत त्यांना आता IT सेक्टरमध्ये एंटर करायचं आहे. तर मला असं फक्त म्हणजे मला पण जेन्युइनला असं वाटलं की हा प्रश्न विचारायला पाहिजे तुम्हाला की त्यांच्या मनामध्ये एक गोंधळ असणार, काही गोष्टींचं प्रेशर असणार. हो. आणि त्यांना काय करायला पाहिजे हे सुचत नसणार. तर होतं हे गोष्ट. याच्यामध्ये कसं सर, पहिली गोष्ट काय ना, खूप कन्फ्यूज आहेत आजकालचे बरेच स्टुडंट. का कन्फ्यूज आहे? अर्धवट माहिती त्यांना खूप मिळते सोशल मीडियावरनं, याच्यावर नाही. हाफ इन्फॉर्मेशनमुळे खूप प्रचंड कन्फ्युजन त्यांच्या मनात आहे. बरं, त्यांच्यासारखंच अर्धवट माहिती असलेलं त्यांचा एखादा ग्रुपमेट आहे, एखादा बॅचमेट आहे, एखादा फ्रेंड आहे. सो ते कन्फ्युजन वाढत जातं. आणि उरला प्रश्न सर ही नक्कीच एक जसं तो म्हटलं प्रेशर, तर साहजिक आहे सर. जवळपास सगळे स्टुडंट्स हे मध्यमवर्गीय कुटुंबातले आहेत. तर कुठेतरी ग्रॅज्युएट झाल्यावरती त्यांची पण एक इच्छाशक्ती असते की आता माझं करिअर चालू व्हायला पाहिजे, कुठेतरी मी पण माझ्या कुटुंबाला हातभार लावायला पाहिजे. ॲटलिस्ट चला कुटुंबाला हातभार जरी नंतर लावला, ॲटलिस्ट मी माझं तरी गोष्टी खर्च भागवेल एवढं तरी सुरुवातीला माझी सुरुवात व्हायला पाहिजे, जेणेकरून पुढे जाऊन त्यांनाही ग्रो होणं आहे, त्यांनाही स्वतःचं लाईफ करिअर सेट करणं आहे. सगळ्या गोष्टी आहेतच, प्रेशर असतंच. आणि मेन कसं आहे, होतं कसं सर, पूर्ण बॅचमधनं एखाद्या 2 स्टुडंटला चांगला जॉब मिळतो, मग ते कम्पॅरिझन सतत होत राहतं. त्याच्यामुळे विनाकारण न्यूनगंड मनामध्ये तयार होतो. सो यस, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. पण याच्यामध्ये कसं आहे, या सगळ्या आपल्या फ्रेशर ग्रॅज्युएट मित्रांना मला हे सांगायचं, स्टुडंट्सला, की कसं आहे, आपल्याला करिअर चालू करणे गोल आहे, तर त्याच्या काही स्टेप्स आहेत ना, त्याच्या काही ठरलेल्या पायऱ्या आहेत ना. सो आपल्याला थोडासा स्वतःला वेळ देऊन, घरच्यांना प्रामाणिकपणे सांगून एक स्टेपने पुढे गेलं पाहिजे. पहिली स्टेप आहे त्याच्यातलं की आपण आपल्या एज्युकेशन बॅकग्राऊंडनुसार कुठलं लेटेस्ट स्किल्स अपग्रेडेशन आपल्याला महत्त्वाचं आहे IT मध्ये जाण्यासाठी, जिथं आपला रिझ्युमे लवकर सिलेक्ट होईल, ते स्किल्स अपग्रेड करणं. त्याच्यासोबत कम्युनिकेशन वगैरे या गोष्टींवरती जास्त फोकस करणं, जेणेकरून एक आपला कॉन्फिडन्स वाढेल. आणि त्यानंतर इंटरव्ह्यू फेस करताना बाकीच्या काही गोष्टींचा गायडन्स तर इन्फोटेकमध्ये दिलाच जातो. तर ह्या सगळ्या पायऱ्यांवरनं एक पायरी चढत आपण पुढे तर जाणं आहे ना. फक्त जर आपण कन्फ्यूजच होत बसलो तर मग त्याने आपण फक्त मागेच राहू, पुढे तर काही जाणार नाही. सो लवकरात लवकर आपण पुढे जाण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे, आणि हाच सगळ्यात जास्त महत्त्वाचा फॅक्टर आहे सर. असे पण काही स्टुडंट ऑब्झर्व करायला मिळालेत कधी कधी की ग्रॅज्युएट झाल्यानंतर काही विचार करायला खूप वेळ घेतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल की बघू एखादा चांगला कोर्स येईल का, किंवा अपॉर्च्युनिटी बघू, किंवा आता AI बऱ्याचशा गोष्टी फ्लक्च्युएट होत आहेत, चेंज होत आहेत फास्टमध्ये, तर ते थांबण्याच्या नादामध्ये खूप काळ निघून जातो. तर ह्याच्यावर तुमचं काय सोल्युशन आहे? काय करायला पाहिजे त्यांनी? आपण विचार करून निर्णय घ्यावा, ह्या मताशी मी नक्कीच सहमत आहे. पण तो योग्य विचार करण्यासाठी
जर आपण बघू, आत्ता बघू, नंतर बघू, सणवार झाल्यावर बघू, याच्यानंतर बघू, दिवाळीनंतर बघू आणि अजून काय याच्यानंतर बघू, असं बघू 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 करत गेलं तर ते फक्त बघतच बसतात आणि त्यांच्या मागून नंतरच्या बॅचेसचे पासआउट झालेले स्टुडंट सारासार विचार करून योग्य स्किल अपग्रेडेशन करून आय टीमध्ये त्यांच्या पण अगोदर एंटर करतात आणि हे त्यांच्या अंडर मग नंतर ज्युनियर म्हणून काम करतात. सो बघू, विचार करू, नक्कीच विचार केला पाहिजे, पण त्याला एक टाईम फ्रेम पण ठरवली पाहिजे. आणि याचा दुसरा पण खूप मेजर तोटा आहे फ्रेशर स्टुडंटचा, की ग्रॅज्युएट पासआउट झाल्यानंतर हे जे बघू, ठरवू, विचार करू, सणवार झाल्यावर करू, ह्या ज्या गोष्टीमध्ये जो वेळ जातोय ना, तो आय टी कंपनीच्या एचआरच्या दृष्टीने एक करिअर गॅप तुमच्या प्रोफाईलमध्ये तयार होतोय. आणि प्रत्येक फ्रेशर स्टुडंट्सला हे माहिती आहे, जेवढा तुमचा करिअर गॅप जास्त तेवढ्या तुम्हाला फ्युचरमध्ये मिळणाऱ्या अपॉर्च्युनिटी कमी. सो या बघू बघूच्या नादात स्टुडंटचं खूप नुकसान होतं, पण आता त्याला काही उत्तर वेगळं नाही आहे. ओके, असं आहे ना सर, हे तर लक्षात आलं की आय टीमध्ये करण्यासाठी खूप मुलं उत्सुक असतात. सहसा ग्रामीण भागातून पण खूप जण येतात. आता एस इन्फोटेकमध्ये ऑलरेडी तुमच्याकडे प्रत्येक प्रकारच्या प्रत्येक कॅटेगरीमध्ये ग्रामीण भागातले स्टुडंट जास्त आहेत बरोबर, पण त्यांचं कसं असतं की आर्थिक परिस्थिती प्रत्येकाची इतकी चांगली असते असं नाही. आता पुण्यातच इन्स्टिट्यूट असल्यामुळं त्यांच्यामुळे हे प्रश्न असतात की इथं राहायचं कसं, खायचं कसं, किंवा याच्यामध्ये खूप पैसे इन्व्हेस्ट करावे लागणार आहे पुन्हा, कारण साधारण 1.5-2 लाख रुपये वर्षाला जाणं हे एवढं एक बेसिक कॅल्क्युलेशन आहेच, जरी किती काटकसर वापरली तरी. तर मग यांच्यासाठी काय सोल्युशन असणार आहे? सो याच्यामध्ये आता येस इन्फोटेक यावर्षी काय करते, 2025मध्ये आम्ही असं ठरवलेलं आहे की जे महाराष्ट्रातले जिल्हे आहेत तर जवळपास प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक आपली ब्रँच असेल, जेणेकरून त्या जिल्ह्यात राहणाऱ्या स्टुडंट्सला साधं एस टीचा पास काढू नये, सकाळी तो जिल्ह्याच्या ठिकाणी गेला, संध्याकाळपर्यंत एस टीने परत आला, म्हणजे गरजेचं पण नाही की त्याच्याकडे गाडीच पाहिजे वगैरे, हा एक प्रयत्न आपण करतोय. सो त्यासाठी जवळपास प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक ब्रँच ओपन करण्यासाठी आता आपण प्रयत्न करत आहोत. याच्यामध्ये सांगलीची ब्रँच जी आहे ती ओपन झालेली आहे, कोल्हापूर जिल्ह्यातली ब्रँच आपली काही दिवसांमध्ये ओपन होत आहे, त्यानंतर हळूहळू नाशिक, छत्रपती संभाजीनगर या सगळ्या जिल्ह्यांमध्ये आणि बाकीच्या पण जिल्ह्यामध्ये आपण जाणार आहे. आणि त्याही उपर काही स्टुडंट्स असे की जिल्ह्याच्या ठिकाणी पण जायला नाहीच जमत आहे, जसे की काही गृहिणी आहेत, समजा त्यांचं वेल एज्युकेशन चांगलं झालेलं आहे, पण लग्न, समजा एखादी 2 मुलं वगैरे जबाबदाऱ्यामुळे त्यांना तेवढं पण ट्रॅव्हल करणं नाही शक्य होते, किंवा बाकीचे पण काही प्रॉब्लेम्स असतात स्टुडंटचे. तर मग त्या केसमध्ये त्यांना पूर्ण महाराष्ट्रातून ऑनलाईन मोडमध्ये सुद्धा आपण हे ट्रेनिंग प्रोव्हाइड करतो आणि त्यांना फक्त कंपनीच्या वेळेस इंटरव्ह्यू देण्यासाठी, जॉबसाठी पुण्यात यायला लागतं. सो तेवढी गोष्ट तर नक्की स्टुडंट्सही अंडरस्टँड करतात. सो अशा अँगलने महाराष्ट्रातील जास्तीत जास्त स्टुडंट्सचं आय टी करिअर कसं चालू होईल, हाच एक उद्देश, हेच एक ध्येय मनामध्ये ठेवून येस इन्फोटेकची टीम आता सर्व आम्ही काम करत आहोत. ओके, म्हणजे याच्याबद्दल जर सविस्तर माहिती हवी असेल किंवा सरांना कॉन्टॅक्ट करायचं असेल तर आपण डिस्क्रिप्शनमध्ये तुमची डिटेल्स देऊच. पण ॲक्च्युली खूप चांगला उपक्रम आहे, कारण तुम्ही लोकांपर्यंत पोहोचताय. हो, कारण सगळ्यांनाच आमच्यापर्यंत पोहोचणं शक्य नाही. करेक्ट. महाराष्ट्रातली बेरोजगारी होईल तितकी कमी झाली पाहिजे आणि त्याच्यामध्ये काही 0.001% जरी माझा सहभाग असला तर मी असं म्हणेल की हा माझा जन्म तर नक्कीच सार्थक झाल्यासारखा आहे. क्या बात आहे संदीपजी, खूप आनंद झाला मला तुमच्याशी बोलताना. आणि मला हे पण लक्षात आलं की न जाणे कित्येक मुलांना तुमचा एक इनडायरेक्टली किंवा सबकॉन्शियसली सपोर्ट मिळतोय तुमच्या विचारांनी म्हणा, किंवा ह्या चर्चेत तुम्हाला नेहमी माणसं समजतात आणि एक जर व्यक्ती म्हणून समजलं त्यानंतर लक्षात येतं की ट्रस्ट बिल्डिंगसाठी हा प्लॅटफॉर्म म्हणा किंवा वारंवार समोर येणं हे खूप आवश्यक असतं. नक्कीच नक्कीच. मला आज व्यक्ती म्हणून तुम्ही कळलात. कदाचित कित्येक मुलांना तुमचा सपोर्ट मिळणार आहे आणि त्यासाठी माझ्याकडून तुम्हाला शुभेच्छा खूप साऱ्या. खूप खूप धन्यवाद संदीपजी. तुर्तास थांबूया, पण अजून काही नवीन विषय असला किंवा जर मुलांचा काही खूपच गोंधळ किंवा कमेंट सेक्शनमध्ये पण मुलं सांगतीलच की त्यांचे काय प्रश्न असतील ते पण आपण सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करू किंवा नवीन एपिसोड घेऊन येऊ. नक्कीच प्रयत्न करू. संदीपजी खूप खूप धन्यवाद. धन्यवाद सर, धन्यवाद.